श्रमजीवी संघटना महाराष्ट्र भिवंडी शहर तालुका आयोजित जागतिक आदिवासी क्रांती दिन विश्वभारती फाटा भिवंडी येथे दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले। 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी क्रांती दिन। आजच्या दिवशी आपले आदिवासी बांधव संस्कृतीत जगापुढे दाखवण्यासाठी विविध उपक्रमातून आदिवासी संस्कृती दाखवत असतात। तसेच मान्यश्री अशोक सापटे साहेब, मान्यश्री रुपेशदादा म्हात्रे साहेब, मान्यश्री विशुभाऊ म्हात्रे साहेब आणि श्रमजीवी संघटनाचे कार्यकर्ते आणि सभासद यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तसेच आयोजकांनी आलेल्या मान्यवरांचे शालपुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच हजारो संख्येने आदिवासी बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने घोषणा देत व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केले। तसेच कार्यक्रमाचे आयोजक मान्यश्री अशोकभाऊ सापटे साहेब, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रमजीवी संघटना, मान्यश्री प्रदीपभाऊ चौधरी तालुका अध्यक्ष, मान्यश्री गुरुनाथ जाधव तालुका उपाध्यक्ष, मान्य सौ गुलाबताई मस्कर तालुका उपाध्यक्ष, मान्य सौ कविताताई कदम भिवंडी उपाध्यक्ष, मान्यश्री तानाजी लांडगे भिवंडी तालुका सचिव, मान्यश्री महेंद्र मिरकुंडा कामगार संघटना महाराष्ट्र सचिव, मान्यश्री गौतमभाऊ पाटील कवाड गट अध्यक्ष, मान्यश्री अविनाश भाऊ भोईर शेलार गट अध्यक्ष, मान्यश्री शरदभाऊ काटेकर, मान्यश्री रामदास भाऊ मिरकुंडा, मान्यश्री भगवान भाऊ गडगे वाघोली पोलीस पाटील, मान्यश्री सुनील भाऊ कापसी धामणगाव गण अध्यक्ष, मान्यश्री विजय भाऊ रावते धामणगाव गण सचिव, मान्यश्री सचिन भाऊ गवारी ग्रामपंचायत वडपे प्रमुख। तसेच मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। येसू भाऊ माझे मित्र बोलले सापटे भाऊंचं भाषण ऐकायचं, पण मला भाषण करण्याची जास्त प्रॅक्टिस नाही, एवढं सांगतोय। आज तुम्ही सर्व आदिवासी दिनानिमित्त आणि क्रांती दिनानिमित्त आज इथे विश्वभारती फाट्यावर हा पहिला कार्यक्रम आहे, एकत्र जमलेले आहेत। आदिवासी दिन आणि क्रांती दिन हा ऑगस्ट महिना हा क्रांतीचा दिवस आहे, तुम्हाला माहित असेल। आपल्या देशाला स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी बलिदान दिलेले आहे। मग भगतसिंग असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, लोकमान्य टिळक असतील, मंगल पांडे असतील, वासुदेव बलवंत फडके असतील, चंद्रशेखर आझाद, राजगुरू सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस, दागोजी भांगरे, नाग्या कातकरी, खाजा नाईक, वीर बाबूराव, बिरसा मुंडा या लोकांनी सुद्धा सर्व या देशासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे। म्हणून मी प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो। त्यांना मानाचा संघटनेकडून असेल, आपल्या सर्वांकडून मानाचा मुजरा आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित आपण केलेलं आणि डेली आपल्याला हे पाहुणे सहकार्य करत असतात संघटनेला। असे विशुभाऊ म्हात्रे, ज्ञानेश्वर भाऊ, योगेश भाऊ, या तालुक्याचे अध्यक्ष तानाजी भाऊ, अध्यक्ष प्रदीप भाऊ, सचिव तानाजी भाऊ, तालुक्याचे उपाध्यक्ष गुरुनाथ भाऊ, तालुक्याचे उपाध्यक्ष गुलाबबाई, कविताबाई, गटागणाचे अध्यक्ष शेलार अविनाश भाऊ, मी गटाचं नाव घेत नाही, अविनाश भाऊ, गौतम पाटील, सुनील धापसी, हिरामन भाऊ,
योगेश काटेला तालुका उपाध्यक्ष, राजेंद्र पाटील, किरण वलवी, गांगुर्डे भाऊ, रामदास निरगुडा, शरद काटेसकर, सचिन कुंभार, सचिन रायात, भगवान राके, भरत गडक आणि इथे उपस्थित असलेले आपलं संरक्षण करण्यासाठी आणि डेली आपल्याला तालुका पोलीस स्टेशनचं सहकार्य असतो आणि आपल्याला सहकार्य करण्यासाठी इथे उपस्थित आहे साबले साहेब, बीडी मंडल साहेब, इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते काकड्या भाऊ चौधरी, ताईबाई फुलात आणि समोर बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज हा क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन आहे. हा दिवस श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून ठाणे, पालघर, रायगड, नाशिक या सर्व जिल्ह्यांमध्ये आपण हा साजरा करतोय. आपल्या बऱ्याच कार्यकर्त्यांच्या तानाजीच्या प्रस्तावनामध्ये सुद्धा आला असेल. अस्मिता आणि अस्तित्व हे दोन भागांचाही विचार करून आपली संघटना ही पाऊल टाकत असते. आदिवासी दिन हा जागतिक लेवलला साजरा होतो बघा पूर्ण जगामध्ये. 9 ऑगस्ट हा दिवस का साजरा केलतो? 9 ऑगस्टच का? जगामध्ये ज्या वेळेस प्रत्येक देशामध्ये त्या देशाच्या जनगणनेमध्ये देशाच्या त्या ठिकाणचे समाजसेवक असतील, त्या ठिकाणचे नेते असतील, कार्यकर्ते असतील किंवा त्या समाजातले समाजसेवक असतील, त्या लोकांच्या असं लक्षात आलं का आदिवासी हा कुठेतरी कमी होत चाललेला आहे. आदिवासी नाहीसा व्हायला लागलेला आहे. आदिवासीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. मग आदिवासी कमी होत आलेला आहे, परंतु आदिवासीचं अस्मिता सांभाळण्यासाठी हे काहीतरी केलं पाहिजे. म्हणून जागतिक लेवलला 9 ऑगस्ट 1982 साली संयुक्त राष्ट्राची पहिली एक बैठक झाली आणि त्याच्यावर चर्चा झाली. आपण ही संघटनेचं काम करत असताना नियोजन करतो, चर्चा करतो, हे माहिती आहे ना सर्वांना. आपल्या गाव कमिटी सुद्धा मध्ये आपण नियोजन करतोय, काय काम करायचं, कसं करायचं, पुढे कसं जायचं, आणि मग आपण ती सुरुवात करतोय. मग या सर्व जगातल्या, या देशातल्या सर्व ते प्रत्येक देशातून आलेले प्रतिनिधी त्यावेळेस तिथे उपस्थित असतील आणि त्यांनी ठरवलं का आदिवासी समाज हा कमी होत चाललेला आहे, जंगल नष्ट होत चाललेला आहे, त्यांच्या जमिनी त्यांच्याकडून हिसकावल्या जात आहेत, त्यांना पाण्याची सोय नाही, त्यांना घराची सोय नाही, त्यांना हाताला काम नाही. आणि अशा पद्धतीने ह्या ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, ह्या जर त्या माणसाला मिळाल्या नाही तो माणूस कुठल्या न कुठल्या याच्याने तो घटत जातो, नाहीसा होत जातो. म्हणून डिसेंबर 1994 या संयुक्त राष्ट्राची बैठकीमध्ये एक ठराव घेतला गेला का 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून साजरा करायचा. आणि पहिला 9 ऑगस्ट आदिवासी दिन 1995 साजरा झाला आणि तेव्हापासून या जगामध्ये सर्व ठिकाणी हा आदिवासी दिन साजरा केला जातो. आता याच्या मागचे उद्देश काय आहेत साजरा करण्यामागे? का आदिवासीचं अस्मित्व टिकलं पाहिजे. मग त्याच्यात काय आलं? हक्काचे रक्षण आदिवासीचं झालं पाहिजे. हक्काचं रक्षण. या जमिनीत मला राहायचं आहे, ही जमीन माझी, हा माझा हक्क आहे. ही जमीन माझी आहे, ही मी कसणार, हा माझा हक्क आहे. या जागेत मी बांधलेलं घर हे माझं आहे, हा माझा हक्क आहे. तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल
आपल्याकडून फारेच लोक सुद्धा जंगल हिसकावून घेतात. कोणी मोठा बंडाळ्या माणूस असतो तोही आपली जमीन हिसकावून घेतोय. मला कामाला जायचं असेल एखाद्या गरीब व्यक्तीला तर माझ्या मनावर आहे, माझा हक्की आहे, पण जबरदस्तीने ही कामावर नेला जातो. हे पूर्वीपासून आपण बघत आलेलो आहोत. निलेश भाऊ गुरव आपल्या भाषा आहे ही आदिवासी भाषा टिकली पाहिजे, ती राहिली पाहिजे, ती सांभाळली पाहिजे. जर आदिवासी कार्यक्रम संस्कृती टिकली पाहिजे. आज आपल्या मुली ज्या नाचल्या हा तारपा नाच नाचल्या, बरोबर आहे ना. असा जर कार्यक्रम झाला नसता तर पुढच्या पिढीला तारपा नाच काय आहे हे सुद्धा माहीत पडणार नाही. पडेल का? आज आपल्या भिवंडी शहरामध्ये राहिलेलो आपण लोक जव्हार मोखाड्यामध्ये गेलो का आपल्याला लगेच समजतो हा बरोबर हा आदिवासी आहे. पण इथे आपल्याला ओळखताच येणार नाही पण आदिवासी कोण आहे. विसोबा येतो का ओळखता? कारण आपण शहराच्या कडेला आणि शहरातच राहतो असं सांगायला वाटणार नाही. मग हा आदिवासी जागतिक कार्यक्रम जर होत गेला नसता तर आपण इथे आज नाचलो नसतो, इथे आपण आदिवासी गाणी लावली नसती, आपली कला इथं आपण मांडली नसती. कारण आपला आदिवासी शहरामधला सुद्धा आदिवासी भाषा सुद्धा विसरलेली आहे. बरोबर आहे ना? विसरलेत का नाही बाय? गुलाबाईला इथे का माहित नाही तिला आपण आदिवासी भाषेत भाषण करायला सांगायला पाहतं, ती नक्की तयारी करून आली असती. कारण मी माझ्यावरून सांगतो, मलाच येत नाही. माझी माझी मुलगी याला दिलेल्या कोसबाडला तिची लहान मुली आहे ना ती आदिवासी भाषेत तिकडची स्पष्ट मस्त मोबाईलवर बोलते आणि आमच्याशी इकडच्या भाषा आपली बोलते. म्हणजे आपण शहराच्या कडेला जर आपले कार्यक्रम केले नाही तर आपल्या ज्या या जागतिक आदिवासी दिनाचा जो उद्देश आहे स्मिता सांभाळणं टिकवणं ते आपल्यातून जाईल. म्हणून हा आदिवासी दिन आपली संघटना सर्व तालुक्यामध्ये साजरा करते. पर्यावरण जंगलामध्ये आता जिथे आपले ज्ञानेश्वर भाऊही बोलले, आदिवासी हा जंगलात पूर्वीपासून आणारा आदिवासी जमात आहे. त्यांचं नातं हे जंगलाशी असतो. लक्षात घ्या. आपल्या भिवंडीमध्ये जसं लोक शहरीकरण नव्हतं त्यावेळेस तिथे आपले आदिवासी राहत होते, पण जसं शहरीकरण होत गेलं किमतीच्या जमिनी तिथे सोडल्या आणि जंगलाच्या कडेला गेले. आज करोडची जमीन असेल तरी तिथे थांबायला तयार नाही. काय? कारण ते नातं आपलं जंगलाशी जुळलेलं असतं. आपल्या रीतिरिवाजी आपला देव जो हिरवा देव असेल, वाघोबा देव असेल, हे आपले जंगलातले जे आहेत ते सगळं आपलं देव आहे. आणि हे सांभाळण्याचा हा आजचा जागतिक दिनाच्या निमित्ताने आपण असे कार्यक्रम करतोय. आता आपण आदिवासीची संस्कृती टिकली पाहिजे, आदिवासीचं जंगल सांभाळलं पाहिजे, त्याचा हक्क त्याला मिळाला पाहिजे, त्याचं घर त्याला मिळालं पाहिजे. परंतु आदिवासी हा राहिला तर आपण हे टिकू. कारण आपण बघतोय आज बरेच ठिकाणी म्हणजे आपला ठाणा, पालघर, रायगड मध्ये आपण बघतोय संघटनेचं काम करत असताना आजही आपले कातकरी बांधव गाव सोडून कामाला गेल्यानंतर तिकडे त्यांच्यावर अनेक अन्याय होतात. काही काहींना तिकडे त्यांना मृत्यू पत्करावा लागतोय. मुलांना शिक्षण नाही, ही परिस्थिती आहे. म्हणून श्रमजीवी संघटनेने अस्मिता टिकलीच पाहिजे, परंतु आदिवासीचं अस्तित्वही टिकलं पाहिजे. आदिवासी टिकला पाहिजे, त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे, तिथं राहणं त्याचं टिकलं पाहिजे.
म्हणून आपल्या बॅनरवरती आपण या 9 ऑगस्टचा कार्यक्रम लिहिलाय. तुम्हाला एक पत्रक आले असते सर्वांना. याच्यावरती लिहिलेलं आहे आदिवासींच्या अस्तित्वाची लढाई. आज आपण काय लढाई लढतोय? आपल्याला आपल्या मूलभूत हक्कानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटनेमध्ये जे अधिकार दिलेले आहेत, तो कायदा बनला गेलेला आहे संविधानाचा. त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपली श्रमजीवी संघटना करते. आदिवासीला पाणी मिळालं पाहिजे, त्याला त्याची राहणारी जमीन मिळाली पाहिजे, त्याला घर मिळालं पाहिजे, त्याच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्याची सेवा ही सरकारने फुकट केली पाहिजे, शिक्षण फुकट दिलं पाहिजे. आणि याचा कायदा बनवून याची अंमलबजावणी जर सरकार करत नसेल तर ते मिळवून देण्याचं काम आपली श्रमजीवी संघटना करते. त्याला आदिवासीला शिक्षण मिळालं, त्याला हाताला काम मिळालं, त्याला घर मिळालं, त्याला कसून खाण्यासाठी जमीन मिळाली, तो त्या जाग्यावर थांबेल, त्याचं अस्तित्व राहील. आज घडीभर आपण तुम्ही बरेचसे श्रमजीवीचे काम करणारे आपले सगळे सैनिक आहात आणि त्यांना मदत करणारे विसू भाऊ सारखे, ज्ञानेश्वर भाऊ सारखे, निलेश भाऊ सारखे, योगेश भाऊ सारखे, रुपेश म्हात्रे साहेब सुद्धा इथे येऊन गेले. असे लोकांचा आपल्याला हातभार लागलेला असतो, त्यांचा सहकार्य असतो. मध्ये आपले संघटनेचे कार्यकर्ते गेले आणि चौकशी केली, तेव्हा ते लक्षात आलं का ते शिक्षक मग कोणाकडून तरी उधार आणणार, काही शिक्षक वर्गणी काढून ते मुलांना आणणार, कारण वरच्या अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर दबाव राहायचा. ज्या वेळेस श्रमजीवी संघटनेला कळले आणि त्यावेळेस श्रमजीवी संघटने ठाणा, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन चौकशी केली आणि मुलांना घेऊन आंदोलन केलं ना आपल्या भिवंडीच्या मुलांनी. सर्व कार्यकर्ते होते ना तुम्ही त्या दिवशी, आणि ताटली चमचा मोर्चा काढला. भिवंडी शहरामध्ये आपल्या भिवंडीच्या आंदोलनामध्ये मुलांना कलेक्टरांचा सुद्धा संवाद साधता आला. मुलांनी ताटल्या चमचे घेऊन वाजवत आंदोलन चालू केलं आणि त्याच पिरियडमध्ये ठाण्याचे कलेक्टर माननीय पांचालकर साहेब त्यावेळी त्यांची एंट्री झाली भिवंडीमध्ये आणि त्यांनी त्या मुलांचा संवादही साधला. आपल्या या आंदोलनामुळं आता पोषण आहार चालू केला या सरकारने, हे लक्षात घ्या. गुरु म्हणून पण आहेत, ज्ञानेश्वर भाऊ हे प्रमुख पाहुणे आहेत. त्याच्यानंतर योगेश, ज्ञानेश्वर, रुपेश म्हात्रे साहेब पण येऊन गेले. तुम्ही सर्व खूप नशिबान आहात. तुमच्याशी मी संवाद साधत असताना भाऊंचा फोन आला आणि मी भाऊंना विनंती केली का भाऊ तुम्ही 2 शब्द बोलावे, आणि आपल्या कानावर भाऊंचे शब्द आपले असलेले दैवत आणि आपल्याला ह्या लढाईसाठी आपल्या सदैव आपल्या पाठीमागे असलेला त्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद ताई भाऊंचा आणि ते भाऊंचं आता तुम्हाला 2 शब्द तुमच्या कानावर येतील. जिंदाबाद जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आदिवासी ढोर नाय माणूस आहे, माणूस आहे, माणूस आहे. माणुसकीची भीक नको, हाकावा हाकावा. मला असं वाटतं की तुम्ही माझ्या समोर सर्व बसलेले आहात आणि मी तुमच्या समोर बोलतो. मला अशोकला धन्यवाद द्यायचे की तू मला आपल्या सर्व ज्यांच्यावर मी जीवापलीकडे प्रेम करतो त्या लोकांशी मला बोलायला दिलं, सभासदांशी बोलायला दिलं. आता व्यासपीठावर असणारे मला सर्वांची नावं आता नेमकी माहित नाही,
पण ज्ञानेश्वर भाऊ, नरेश भाऊ, म्हात्रे भाऊ हे सर्वजण जे आहे, रुपेश म्हात्रे घेऊन गेले, प्रदीप आहे, तानाजी आहे, गुलाब असणार, कविता असणार, हे सर्वजण असणार, गुरुनाथ असणार, निलेश गुरव आहे. हो, निलेश गुरव पण. निलेश गुरव आहे. निलेशच्या घरी मी जाऊन आलेलो आहे, मला माहिती आहे. तेव्हा तुम्ही सर्वजण जे इथे जमलेले आहात, मला तुम्हाला मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि अशोकच्या भाषणात अशोकने सांगितलंच असेल की आज या देशासाठी जे स्वातंत्र्यासाठी जे मरण पावले, जे फासावर गेले, ज्यांनी गोळ्या झेलल्या, ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्या स्वातंत्र्य वीरांची आपल्याला आठवण करायची ऑगस्ट क्रांती दिन म्हणून. आणि आदिवासी समाजाची आपली अस्मिता जपायची आहे, आपली संस्कृती आहे, आपली कला आहे, आपल्या परंपरा आहेत, आपले नाच आहेत, आपले गाणी आहेत, याचं जतन आपल्याला करायचं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आदिवासी जगला पाहिजे. आज आदिवासीचं जगणं मुश्किल करत होत चाललेलं आहे. मोठे मोठे प्रकल्प येतात, रस्ते होतात, धरणं येतात, बंदरं होतात, आणि या सर्वांच्या मध्ये आदिवासी भरडला जातो, आदिवासी विस्थापित होऊ शकतो. या आदिवासींचं रक्षण करणं हे आपलं स्वातंत्र्याचं काम आहे. श्रमजीवी संघटना जातीभेद करत नाही, परंतु आदिवासींच्या हिताशी तडजोड सुद्धा श्रमजीवी संघटना करीत नाही. ज्या ठिकाणी आदिवासींचा प्रश्न येईल त्या ठिकाणी आपण सर्वजण, तो आदिवासी असो संघटनेचा नाही तर वेगळा आदिवासी असो, तो सर्व आदिवासींच्या हक्कासाठी लढतो. आज आदिवासी दिनाच्या दिवशी आपण अशी प्रतिज्ञा करूया, अशी शपथ घेऊया की एकही प्रत्येक घराघरात, भिवंडीतल्या प्रत्येक वाडीत, पाड्यात, घराघरात संघटना जाईल. आणि संघटना कशासाठी जाईल? तर जिथे संघटना जाईल तिथे कोणी उपाशी असणार नाही. जिथे संघटना जाईल तिथे एकही मूल शिक्षणाशिवाय असणार नाही. जिथे संघटना जाईल तिथे लहान मुलींचे विवाह होणार नाहीत. जिथे संघटना जाईल तिकडे वेठबिगारी राहणार नाही. जिथे संघटना जाईल तिथे वनपलाट सगळ्यांच्या नावे झालेले असतील. प्रत्येकाला पोटभर अन्न मिळेल, प्रत्येकाला अंगभर वस्त्र मिळेल, प्रत्येकाला राहायला घर मिळेल, प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळेल. ह्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यासाठी संघटना मजबूत करायची. मी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अशोकलाही धन्यवाद देतो की मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मदत केली. जिंदाबाद. कानावर भाऊंचं मार्गदर्शन आपल्याला घेता आलं. भाऊने सांगितलं, आपण आज विषयावर येत होतो का आदिवासीची अस्मिता टिकली पाहिजे. मग ते भाऊही बोलले आता का कार्यक्रम जे आपल्या आदिवासीची संस्कृती असते, नाच असतील, गाणी असतील, छोटे नृत्य असतील, मग प्रत्येक आदिवासीतल्या पोट जातींचे वेगवेगळे सुद्धा कार्यक्रम, नाच असतात. म्हणून आपण उसगावला दरवर्षी हा नाच मेळाव्याचा कार्यक्रम करतोय आणि त्या दिवशी श्रमजीवीच्या सर्व लोक त्याचा आनंद घेत असतात. भाऊने आताच सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल का आपल्या बऱ्याच आदिवासी कातकरी मुलींची विक्री होती आणि त्यावेळेस त्या अल्पवयीन असतात आणि त्यांचा विवाह हा या वरच्या मराठवाडा साईडला होतोय. आता ती मुलगी ती तिकडे मराठवाडा साईडला लग्न करून दिली तर होणाऱ्या मुलांना वडिलांची जात लागली जाते. बरोबर आहे ना? आणि मग त्या मुलं लहान वयात असल्यामुळं त्यांच्यावर अनेक तिकडे काम करून घेण्याच्या हिशोबाने, शेतीचं काम असेल, तिकडचं काम असेल, आणि असे अनेक त्यांच्यावरती अन्याय होत असतात. असे अनेक आपल्या कातकरी मुलींना सोडवण्याचं काम आपल्या श्रमजीवी संघटनेने केलेलं आहे. आदिवासी दिनानिमित्त आणि क्रांती दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. जिंदाबाद. बिरसा मुंडाजी, राघोजी भांगा, कंट्या भिल्ल या सर्वांना प्रथम वंदन करून आजच्या 9 ऑगस्ट क्रांती दिन
तसेच आदिवासी म्हणजे जंगलचा राजा, या जंगलच्या राजाला आदिवासी दिनाच्या म्हणजे तुम्हा सर्व बंधू भगिनींना आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाला माझे सहकारी आणि खऱ्या अर्थाने नेहमीच मला मार्गदर्शन करणारे आपले जिल्हाध्यक्ष सन्माननीय अशोकजी सापटे साहेब, प्रदीपजी, आमचे हिरामन भाऊ, विजय भाऊ आणि मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्ष आपले भाऊ विवेकजी पंडित साहेब तसेच ताई विदुलता पंडित यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा हक्क आणि आदिवासी बांधवांच्या ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचं काम अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आहे. आणि निश्चितच हे सर्व होत असताना आदिवासी बांधवांचा हक्क खऱ्या अर्थाने जंगल, जमीन आणि पाणी या सर्वांवर जो अधिकार आहे तो सर्वप्रथमतः माझ्या या जंगलच्या राजाचा म्हणजेच आदिवासी बांधवांचा आहे. आणि त्यांना भाऊंचं स्वागत आहे. आपण पाण्यासाठी, जागेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी झगडावं लागत असेल तर ही खूपच खेदाची बाब आहे. खरं तर सरकारच्या माध्यमातून माझा हा आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात आला पाहिजे, त्यांचा जीवनस्तर उंचावला पाहिजे, अशा दृष्टीने अनेक योजना आहेत, अनेक गोष्टी आहेत, परंतु त्याचा अंमलबजावणी पाहिजे तशी होत नसल्यामुळे आज देखील आपल्याला संघर्ष करावा लागतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, शिकास संघटित व्हा आणि संघर्ष करा. तशाच पद्धतीनं आपल्याला देखील ती वेळ आलेली आहे आणि निश्चितपणे या संघर्षाचा परिणाम सरकारला देखील या ठिकाणी आपल्या समोर आपल्या मागण्या असतील, आपल्या ज्या समस्या असतील, आपला हक्क जो आहे त्या देण्यास प्रवृत्त करेल ही मला पूर्णतः खात्री आहे. ज्या ज्या वेळी आपल्याला ह्या संघर्षाची भूमिका येईल निश्चितपणे माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत राहील अशी आजच्या प्रसंगी मी ग्वाही देतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा क्रांती दिनाच्या, आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर बोलायचं खूप आहे परंतु मलाच घाई आहे, कारण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांना पोहोचायचं आहे. निश्चितपणे आपल्या दुसऱ्या कार्यक्रमाला मी जास्तीचा वेळ देऊन आपल्या सोबत चांगल्या प्रकारची हितगुज करू शकेन एवढं आजच्या प्रसंगी सांगतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. विशुभाऊ, ज्ञानेश्वर भोईर, अविनाश भोईर, माझे मित्र तानाजी भाऊ, प्रदीप भाऊ, व्यासपीठावर उपस्थित पोलीस पाटील असतील, सर्व आमच्या गावच्या माजी सरपंच कविताताई मांगरे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांची नावे चुकून राहिली आहेत त्यांची मी माफी मागतो. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. खरं तर प्रथम मी सर्वांना आजच्या या जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने 1994 रोजी आपल्या संयुक्त महासंघाने आजचा दिवस हा जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला. आणि खऱ्या अर्थाने आदिवासी संस्कृती, आदिवासी हक्क, आदिवासी परंपरा ज्या असतील त्या अंमलबजावण्याचं काम, भाषा असेल त्या अंमलबजावण्याचं काम आजच्या दिवशी आणि सन्मान करण्याचा दिवस आजचा आहे. आज मी बघतो की आपल्याला जेव्हा माहिती नव्हतं पण खऱ्या अर्थाने आदिवासी दिन ज्या वेळेला श्रमजीवी संघटनेने ज्या वेळेला हा दिन उत्साहाने साजरा करण्याची सुरुवात केली तेव्हा इथे कुठे सर्वांना माहीत झालं की आदिवासी दिन काय असतं. आज खऱ्या अर्थाने या आदिवासी दिनाचे जे महत्त्व आहे ते जर कोणी केलं असेल तर श्रमजीवी संघटनेमार्फत केलेलं आहे. आज मामांचं मी भाषण ऐकले. खरोखर आदिवासी अस्मिता टिकली पाहिजे हे आज आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे. पण मामांचं तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल की अस्मिताबरोबर अस्तित्वही टिकलं पाहिजे आणि ते अस्तित्व टिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोण करत असेल तर श्रमजीवी संघटना करते. आपले विवेक भाऊ करतात, बाळाराम भाऊ करतात, सीताताई घाटाल आणि आपले सर्व शिलेदार, आपले अशोक भाऊ, आमचे मामा आणि सर्व त्यांची जी टीम असेल का खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी आदिवासी बांधवांवर जर कुठे अन्याय होत असेल तर खरोखर आपल्या ताकदीनिशी आपली ताकद जी काय ती कोणाला दाखवायची असेल तर श्रमजीवी संघटना ही आपल्या आदिवासी बांधवांवर समोर आणि पाठीशी उभी राहते. अनेक न्याय हक्कांसाठी जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे श्रमजीवी संघटना धावून येते. आज अतिशय
चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आणि चांगला कार्यक्रम आयोजन नियोजन या ठिकाणी लागत नाही, पण तरी सुद्धा असं काही जर पुढे काही असं असलं तर नक्की आम्ही सुद्धा तुमच्या सोबतच आहोत. सोबत आहे म्हणून आपण आज इथे बसलेलो आहोत. कारण की श्रमजीवी संघटना ही फक्त सर्वांना घेऊन चालणारी संघटना आहे. खरोखर एक चांगला कार्यक्रम तानाजी भाऊ असेल, तसेच प्रदीप भाऊ असतील, जी त्यांची टीम असेल, गुरुनाथ भाऊ असतील, का खरोखर चांगल्या पद्धतीने इथे आज नियोजन केलेलं आहे. मला सुद्धा माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा कार्यक्रम आहे. मला सुद्धा या गोष्टीचा अभिमान आहे. मी थांबतो आणि तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय आदिवासी. आणि माझ्या सर्व वडीलधारांना माझा नमस्कार. माझं नाव कारुण्या कविता मुकेश भांगरे. या वर्षी मी 7वीत शिकते. आपण जंगलाला देव मानतो. जंगल जमीन जल आपला आई आहे. आपल्या आदिवासी समाजात अनेक क्रांतीवीर येऊन गेले. तसेच नागा कातकरी, राघोजी भांगरा यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. यांची आठवण आपण आज करायची आहे. आपण या दिवसाचा उत्सव करताना एक गोष्ट लक्षात ठेवूया. शिक्षण ही खरी ताकद आहे. संस्कृती ही खरी ओळख आहे. आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगू चलत सगळे मिळून एक संकल्प करूया. शिक्षण घ्या, संस्कृती जपा, निसर्ग वाचवा. धन्यवाद. जय आदिवासी, जय जोहार. ठाणा जिल्हा अध्यक्ष अशोक भाऊ आणि ठाणा जिल्हा हे सर्व माझे उपस्थित कार्यकर्ता, सर्व व्यासपीठ, सगळ्यांना जिंदाबाद. माझ्या बहिणी भावांनो, तुम्हाला सुद्धा जिंदाबाद. आदिवासी दिनाच्या अधिक शुभेच्छा. आज आपण जमलो. आपला आदिवासी, आपल्याला तर याच्या पुढे माहिती पण नव्हता का आपण आदिवासीच आहोत, पण आपण बोर्डावर आलेलीच नव्हतो. पण ताई भाऊ ना, खरोखर आपली ताई भाऊ देव हान म्हणून आपल्याला इथं रस्त्यावर इथपर्यंत आपली पावर समजा आहे, किंवा पोलीस स्टेशन, तहसीलदार, आपण तिथं पोचतो आहोत ताई भाऊंचे मुले. आज आपला आदिवासी दिन साजरा करायला लावला ताई भाऊंचे मुले. नाही तर आपल्याला आदिवासी आपण असून तरी आपल्याला सरकारला सुद्धा माहिती नव्हता का आपण आदिवासी आहोत. पण आपण आता ताटमानाने जगताव. ते संघटना, श्रमजीवी संघटनेचे मुले आम्हाला ताटमानाने जगण्याचे म्हणजे जगण्याची ताकद ताई भाऊनी दिली आहे ना. आता ही 2 शब्द बोलते ते पण ताई भाऊंचे मुले आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही ताटमानाने इथं 4 माणसं बोलते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जिंदाबाद. सर्वांना जिंदाबाद. आज आपला इथे कवाडगड इथे आपला आज 9 ऑगस्ट जगातील आदिवासी दिन आपण या ठिकाणी पहिल्यांदा साजरा करीत आहोत. आणि या 9 ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने आपले ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्रमजीवीचे अशोक भाऊ सापटे, तसेच या तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप भाऊ चौधरी आणि रमण भाऊ गुलवी, तसेच तालुक्याचे उपाध्यक्ष गुरुनाथ भाऊ, तालुक्याचे उपाध्यक्ष कविताताई, शहरांचे उपाध्यक्ष शारदाताई आणि सर्व
इथे बसलेले श्रमजीवीचे सदस्य आहेत, तसेच आणि कवाड ग्रामपंचायतच्या माजी सरपंच कविता मुकेश भांगरे आणि 14 ऑगस्ट साजरा करतो, त्या कोणामुळे साजरा करतो तर आज आपला भाऊ, माननीय भाऊ विवेक भाऊ आणि तसेच विद्युलता ताई यांच्या आदेशावरून आपण आज इथे साजरा करीत आहोत. नाही तर याच्या पुढे आपण आदिवासी आहोत हे सरकारला माहिती नव्हतं आणि सरकार मान्य बी करत नव्हता. आज भिवंडी महानगरपालिकेमध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही गेलेलो एक दिवशी, पण त्या आयुक्त आम्हाला बोलला की भिवंडी शहरात आदिवासी मी कुठेच बघितलेला नाही. पण त्या दिवशी त्या आदिवासी आम्ही महिला गेलेलो, त्यांनी आदिवासी म्हणून की आदिवासी, आता आम्हाला माहित पडले की आदिवासी तुम्ही आहेत. मगून आज श्रमजीवीच्या संघटनाच्या माध्यमातून आज आदिवासी समाज या सर्व आयुक्त, BDO, तहसीलदार, प्रांत याला माहिती झालेला आहे की आदिवासी समाज कुठे आहे आणि कसा आहे. आज आदिवासी समाज जव्हार, मोखाडा तालुका, वाडा, तलासरी हा आदिवासी समाजाचा नाही तरी पण 50 कोटीवर हा समाज आपला आदिवासी कान्याकोपऱ्यात जीवन जगत आहे. आणि हे आपले क्रांतीवीर बिरसा मुंडा, नाग्या कातकरी, राघोजी भांगरे हे सर्व आपले आदिवासी बांधव आणि आदिवासी जीवन कसे जगत होते कानेकोपऱ्यात हे सुद्धा माहिती नव्हतं. पण आज आपला आदिवासी हा जंगलात राहतो आणि जंगलात राहून तो काय करत आहे. आणि यो बिरसा मुंडा तसाच धरतीचा आबा, आपला त्याला एक नाव दिलेलं आहे की धरतीचा आबा बिरसा मुंडा यांनी 24-25 वर्षात जे काही जंगल राखलं त्या जंगलासाठी त्यांनी खूप काही सहन केलेलं आहे. ब्रिटिशांच्या काळात आदिवासी म्हणजे आदी आणि वासी, हे आधीपासून आपण वास्तव झालेला आदिवासींचा आणि वासी म्हणजे तेच आले आदिवासी, पहिलेपासून आपला आदिवासींचा वास्तव. पण आपण सर्वात आधी आहेत, पण सर्वात मागं आहोत. आपण का मागं आहोत? आपल्याला जे पलाट आहेत, वन जमिनी आहेत, त्याच्यासाठी आपला बिरसा मुंडा खूप त्यांनी सहन केला. की ब्रिटिशांच्या काळात त्याला घर नव्हते दिसत, अहोरात्र जंगलात फिरायचा, त्यांच्या मार्गावर ब्रिटिश असायचे, पण त्यांनी जंगल राखले. आज जल, जमीन, जीवन हे त्यांनी दाखवून दिले आणि जंगल राखून ते हुतात्मे झाले. 25-24 वर्षात जेलमध्ये गेले. राघोजी भांगरे असे हे आपले क्रांतीवीर, यांनी जर जंगल राखले नसते तर आपला आज हा हिरवा देव दिसला नसता, वाघोबा दिसला नसता. हे जमीन आज एवढा मोठा समुद्र असून हा खारट आहे. जसा का आपली एरिया आहे समुद्राची जे खारट आहे, तसेच हे जल, जमीन, जे जंगलात जे झरे वाहतात ते अतिशय गोड आहेत. तिथे पाणी पिणारा आपला आदिवासी, खेकडा खाणारा आपला आदिवासी, करंद्याची ओली खाणारा आपला आदिवासी, तिथे त्या झऱ्यावर वाघ सुद्धा पाणी खाली मान खाली घालून पितो. असा हा जंगल आपला आदिवासींचा राखलेला आहे आणि या जंगलात आपला आदिवासी कष्ट करत आहेत. तसेच आपल्याला अजून वन जमिनी कुठे भेटलेला पट्टा नाही. आज परत आपण लढत राहिलो पण आपला कुठेच जीव झालेला नाही. आज जो लढा पहिल्यांदा आंदोलन, मोर्चे काढले, पण आजपर्यंत आपले या देशात, या भारतात ब्रिटिश लोक राहतात असे वाटते की आपल्याला आज परत आंदोलन आणि मोर्चे काढावे लागतात. जर हे ब्रिटिश नसते तर आपला हक्क आज आपल्याला मिळाला असता.
आपला आदिवासी गरीब मूलभूत हक्क त्याला अजून मिळाले नाहीत. हा सन्मानाने जगण्याचा, ताटमानाने जगण्याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे, पण अजून तो हक्क आपल्याला पूर्णपणे मिळाला नाही. त्याच्यासाठी आपली संघटना, आपले भाऊ हे पूर्णपणे भांडत आहेत, अजून लढा देत आहेत. त्यांनी आज 43 वर्ष आपल्या संघटनेला झालेले आहेत, तरी सुद्धा आज आपले जे अधिकार आहेत ते पूर्णपणे भेटले नाही. आज बेटबिगारी भाऊच्या या संघटनेच्या माध्यमातून या भाऊने आज बेटबिगारी सोडवण्याचा खूप मेहनत केली आणि आज आपला बेटबिगारी जीवन जगत आहे चांगल्याप्रमाणे. जागा घेण्याची आपल्या आदिवासींनी हिंमत नाही. भाऊच्या माध्यमातून, भाऊच्या सांगण्यावरून आज आपण जो आदिवासीला वनपट्टा मिळालेला आहे तो आदिवासी सुखाने आज पोट भरून खातो. संपवते. जिंदाबाद.